नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना जबाबदार असणाऱ्या मुस्तफा डोसा, अबू सालेमसह 6 जणांना विशेष टाळा न्यायालयानं ठरवलं दोषी. शिक्षेच्या युक्तिवादाची सुनावणी येत्या सोमवारपासून. निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत मोर्चे बांधणी सुरू, मात्र नाव अद्याप गुलदस्त्यातच. मध्यावधी निवडणुकीची चर्चा आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल. जम्मू काश्मीरात आज विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 7 पोलिसांना वीरमरण, 2 नागरिकांचा मृत्यू. 50,000 रुपयांवरील बँक व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य असून आधार संलग्न नसलेली खाती 31 डिसेंबरनंतर गोठवली जातील, केंद्र सरकारचे आदेश. आणि इंडोनेशियन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रणय आणि के श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक. पाहूया सविस्तर वृत्त. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 1993 सालच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष टाळा न्यायालयानं आज मुस्तफा डोसा, अबू सालेमसह 6 जणांना दोषी ठरवलं आहे. येत्या 19 जूनपासून शिक्षेच्या युक्तिवादाला सुरुवात होईल. या खटल्याच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज अब्दुल रशीद खान, ताहिर मर्चंट, करीमुल्ला शेख आणि रियाज सिद्दीकी हे 6 जण या प्रकरणी दोषी असल्याचं आज न्यायालयानं जाहीर केलं. तर अब्दुल कय्यूमला निर्दोष ठरवून वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. या प्रकरणातला हा दुसरा खटला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी सीबीआयचे वकील अॅडव्होकेट दीपक साळवे यांनी माहिती दिली. मुंबई बॉम्बलास्ट 1993च्या केसमधल्या 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवलेलं आहे आणि एका आरोपीला कय्यूमला सोडून दिलेलं आहे. बाकीचे 6 आरोपी जे आहेत त्यांना कन्व्हिक्शन झालेली आहे. त्याच्यापैकी 5 आरोपींना 120B खाली कन्व्हिक्शन आहे, ज्यांना मॅक्झिमम पनिशमेंट होऊ शकते. दुसरा एक 6वा आरोपी जो आहे त्याला त्या सेक्शन 3(3) खाली फक्त शिक्षा झालेली आहे. या खटल्यातल्या पहिल्या प्रकरणाचा निकाल आधी लागला असून मुख्य आरोपी याकूब मेमनला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै 2015ला फाशी देण्यात आली. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबईत 12 मार्च 1993 रोजी अवघ्या 2 तासात 12 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला तर 713 जण गंभीररित्या जखमी झाले होते. तर जवळपास 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचंही नुकसान झालं होतं. येत्या 17 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नवी दिल्लीत मोर्चे बांधणीला जोरदार सुरुवात झाली, मात्र पदासाठीच्या उमेदवाराचं नाव अद्यापही गुलदस्त्यात आहे. आज भाजपच्या त्रिसदस्यीय समितीचे सदस्य व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. सत्ताधारी रालोआनं अद्याप या पदासाठी उमेदवारच निश्चित केला नसल्यानं ही बैठक प्राथमिक स्वरूपाचीच ठरली, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे. त्याआधी या भाजपा नेत्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची भेट घेतली. माकपाला सर्वसमावेशक, धर्मनिरपेक्ष चेहरा राष्ट्रपती म्हणून हवा आहे असं सांगत आज भाजपनं या पदासाठी कुठलंही नाव सुचवलं नाही, असं येचुरी म्हणाले. या बैठकीनंतर ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. आजची भेट केवळ अनौपचारिक ठरली, यात कुठलीही ठोस चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रियाही येचुरी यांनी दिली आहे. दरम्यान व्यंकय्या नायडू यांनी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची या निवडणुकीसंदर्भात आज संध्याकाळी भेट घेतली. आतापर्यंत 6 पक्षांची भाजपानं चर्चा केली असून लवकरच उमेदवार निश्चित करून पुढची चर्चा करू, अशी माहिती समितीचे सदस्य व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशव्यापी दौऱ्यावर असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आजपासून 3 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासह पक्ष बांधणीवर भर देण्यासाठी शहा या दौऱ्यात विविध मान्यवरांची तसंच भाजपच्या आमदार खासदारांची चर्चा करतील. मध्यावधी निवडणुकांची चर्चा आणि येऊ घातलेली राष्ट्रपतीपदाची निवडणूक या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शहा भेट घेणार आहेत.
शहा सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर शहा यांनी शिवाजी पार्क इथं छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. दादरमधल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट देऊन सावरकरांनाही अभिवादन केलं. या भेटीदरम्यान भाजपचे राज्यातले खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी तसंच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींबरोबर शहा बैठक घेणार आहेत. जम्मू काश्मीरमध्ये आज झालेल्या विविध घटनांमध्ये 7 पोलिसांना वीरमरण आलं तर 2 नागरिकांचा मृत्यू झाला. अनंतनाग जिल्ह्यात पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 6 पोलीस जवानांना वीरमरण आलं तर काही पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांचा ताफा जात असताना दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. या ठिकाणी लष्कराची शोध मोहीम सुरू आहे. दुसऱ्या एका घटनेत राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टर इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात एका जवानाला वीरमरण आलं. पाकिस्ताननं आज पुन्हा संघर्ष विरामाचं उल्लंघन करत नागरी वस्तींना लक्ष्य करत गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा केला. त्याला भारतीय लष्करानं मात्र चोख प्रत्युत्तर दिलं. बिजबेहरा इथल्या अरवानी गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीत 2 तरुणांचा मृत्यू झाला. दक्षिण काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं. बँक खाते उघडण्यासाठी तसंच 50,000 रुपयांच्या वरचे व्यवहार करण्यासाठी सरकारनं आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. सध्या ज्यांची बँक खाती आहेत त्यांनी ती 31 डिसेंबरपर्यंत आधारशी जोडून घ्यावीत असे आदेश केंद्रीय महसूल विभागानं दिले आहेत. त्यानंतर आधारशी संलग्न नसलेली खाती गोठवली जातील असंही सरकारनं म्हटलं आहे. सरकारने याआधीच पॅन कार्डसोबत आधार अनिवार्य करण्यासाठी घोषणा केली होती. अनेक व्यक्ती 2 पॅन कार्ड बनवून कर चुकवेगिरी करतात. हे टाळण्यासाठी सरकारनं पॅन कार्डसाठी आधार अनिवार्य केलं आहे. छोट्या छोट्या खात्यांसाठी नियम कठोर करण्यात आले असून अशा खात्यांमध्ये पुरेशी कागदपत्र आणि ग्राहकांविषयीचा तपशील मिळाल्यानंतर ज्या बँकांमध्ये कोअर बँकिंग व्यवस्था आहे तिथंच ही खाती उघडता येतील. 1 वर्षासाठी हे खातं वैध असेल. त्यानंतर मात्र ग्राहकांना आधारची खातं जोडून घ्यावं लागेल. 1 जून 2017 पर्यंत ग्राहकांकडे आधार कार्ड नसल्यास त्यांना त्यासाठी नोंदणी केल्याची पावती बँकेत दाखवणं अनिवार्य ठरेल. तसंच त्याला खातं उघडण्याची परवानगी दिली जाईल असंही महसूल विभागाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. स्वित्झर्लंडच्या बँकेत असलेल्या कथित काळ्या पैशाची आणि खातेधारकांची माहिती भारतासह इतर 40 देशांना देण्याच्या करारावर आज स्वित्झर्लंड सरकारनं स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे भारतीय व्यक्तींच्या संशयास्पद खात्यांची माहिती सरकारला मिळू शकेल. मात्र त्यांची नावं आणि इतर माहिती गुप्त ठेवली जातील. या कायद्याची अंमलबजावणी 2018 पासून सुरू होईल आणि 2019ला पहिली यादी दिली जाईल असं स्विस फेडरल कौन्सिलनं सांगितलं. ही परिषद स्वित्झर्लंडची सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. माहितीचं आदानप्रदान कराराअंतर्गत भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर आज हा करार अस्तित्वात आला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या 4 मारेकऱ्यांनी केल्याचा खुलासा आज विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात केला. या प्रकरणातला आरोपी समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूरच्या स्थानिक न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी सरकारी वकिलांनी ही माहिती दिली. पुरवणी आरोपपत्रात पोलिसांनी नोंदवलेल्या शैलेंद्र मोरे या साक्षीदाराच्या जबाबावरून हत्येच्या ठिकाणी 4 जणांनी मोटरसायकलीवरून पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्याची नवीन माहिती समोर आली. तसंच समीर गायकवाडचा या कटात प्रत्यक्ष सहभाग असल्याची माहिती मिळाल्याचंही सरकारी वकिलांनी सांगितलं. त्यामुळे गायकवाडला जामीन देऊ नये अशी विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली. समीर गायकवाडच्या जामीन अर्जावरचा युक्तिवाद आज पूर्ण झाला असून उद्या या अर्जावर न्यायालय निर्णय देणार आहे. वर्ष 2017-18च्या खरीप हंगामासाठी कापूस वगळता इतर सर्व संकरित बियाण्यांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय आज बियाणं उद्योगानं घेतला आहे. ही दर कपात 19 जूनपासून लागू होणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर बियाणं उद्योगानं हा निर्णय घेतला. सध्या शेतकऱ्यांना कमी नफा झाल्यामुळे ते संकटात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नव्या पेरणीसाठी दिलासा द्यावा अशी विनंती सरकारनं केली होती. या विनंतीला प्रतिसाद देत राष्ट्रीय बियाणे संघटनेनं दर कपातीचा निर्णय घेतल्याचं संघटनेचे अध्यक्ष एम प्रभाकर राव यांनी सांगितलं. कापसाच्या बियाण्यांच्या दराचं सरकारकडूनच नियमन होत असल्यानं त्यांची दर कपात करण्यात आलेली नाही. मका, धान, बाजरी, मोहरी आणि भाज्यांच्या बियाण्याच्या दरात ही कपात होणार आहे.
राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमध्ये अत्यंत किचकट अटी घातल्या असून यातून बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही अशी टीका करत सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. लातूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. सरकारनं जारी केलेल्या अध्यादेशात 30 जून 2016 पूर्वीची कर्ज माफ करू असं म्हटलं आहे. त्याशिवाय अनेक अटीही घातल्या आहेत असं पवार म्हणाले. शेतकऱ्यांना कर्ज देण्याविषयी बँकांना काही निर्देश दिले नसल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्जमाफीचे निकष सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांशी बोलून ठरवले जातील असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी ते पाळलं नाही असंही पवार म्हणाले. आम्ही या मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करणार आहोत. तसंच गरज पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेस संघर्षही करेल असं पवार यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारनं केली. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी सरकारनं तत्काळ कर्जमाफीचा शासन निर्णय निर्गमित करून शेतकरी कर्जमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र त्याला द्यावं अशी मागणी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळ इथं एका पत्रकार परिषदेत केली. पेरणीसाठी तातडीनं जाहीर केलेले 10,000 रुपये शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीत. त्यासाठी त्वरित आदेश द्यावेत असंही ते म्हणाले. समृद्धी मार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका असल्याचं ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात दिवस शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना रात्र शाळांमध्ये नोकरी करता येणार नाही या सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करायला मुंबई उच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरकारच्या या निर्णयाविरोधात विविध शिक्षक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल करत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. यावर सुनावणी देताना न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठानं सरकारचा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं. या सुनावणीच्या वेळी रात्रशाळेत पूर्णवेळ शिकवणाऱ्या आणि बेरोजगार शिक्षकांनी सरकारच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. यापूर्वी जे शिक्षक केवळ रात्रशाळेत शिकवतात त्यांच्यावर अन्याय होत होता. तसंच अतिरिक्त शिक्षकांमुळे 53 कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसत होता. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं. न्यायालयाच्या भूमिकेमुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीतला अडसर आता दूर झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात रुईखेड मायंबा या गावात दलित महिलेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आज चर्मकार संघटना आणि बहुजन संघटनांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. चर्मकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी मंत्री नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. गांधीभवन इथून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चेकरांनी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं. पीडित महिलेवरचा गुन्हा मागे घ्यावा, पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावं, कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी मिळावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. काही नागरिकांनी या महिलेची धिंड काढल्याची घटना 3 जूनला घडली होती. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या शहापूर गावात आदिवासी महादेव कोळी समाजातल्या पांडुरंग शिंदे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी संबंधितांवर तातडीनं गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी पत्रकार परिषदेत केली. घटनेला 17 दिवस होऊन सुद्धा स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या संदर्भातलं निवेदन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिलं. आरोपींवर 302 कलमाखाली कारवाई करावी, गुन्हा दाबण्याचा प्रयत्न करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच शिंदे यांच्या कुटुंबाला सरकारनं आर्थिक मदत करावी अशी मागणी तरे यांनी यावेळी केली. भविष्यात पुरवठा शृंखला आणि वाहतूक क्षेत्राची प्रगती मुख्यत्वे वस्तू आणि सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे असं मत जहाज बांधणी विभागाच्या महासंचालक मालिनी शंकर यांनी व्यक्त केलं. इकॉनॉमिक टाइम्सतर्फे 4थ्या पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि वाहतूक विषयक परिषदेचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या बोलत होत्या. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणाऱ्या पुरवठा साखळ्या आणि त्यावरचा वस्तू आणि सेवा कराचा परिणाम या परिषदेची संकल्पना होती. वाहतूक क्षेत्रातल्या कौशल्य आणि तंत्रविकासाचा आर्थिक विकासावर होणारा परिणाम याबद्दलही यामध्ये विचार मांडण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या संत नामदेवांच्या जन्मगावाहून नामदेव महाराजांच्या पालखीनं आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान केलं. पालखीचं पहिलं रिंगण हिंगोलीतल्या रामलीला मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडलं. मानाच्या अश्वानं पहिले 5 रिंगण मारले. दिंडीत सहभागी वारकऱ्यांनीही यावेळी रिंगण घातलं. मराठवाड्यातली मानाची पालखी असणाऱ्या या पालखीचं यंदाचं 22वं वर्ष आहे.
देव इथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज पंढरपूरकडे प्रस्थान केलं, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या आळंदी इथून प्रस्थान करेल. दोन्ही पालख्या रविवारी पुण्यात मुक्कामासाठी दाखल होतील. इंडोनेशिया सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉय आणि के. श्रीकांतनं उपांत्य फेरीत धडक मारली. श्रीकांतनं चीनच्या झू ऑंगचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली, तर प्रणयनंही चीनच्या वेन लॉंगला 21-18, 16-21, 21-19 पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात मराठवाड्याच्या उर्वरित भागात आणि विदर्भाच्या काही भागात पोहोचला आहे. वर्धा जिल्ह्यात तसंच सातारा आणि महाबळेश्वरमध्ये पाऊस सुरू आहे. येत्या 36 तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तापमान अंश मुंबई कमाल 34, किमान 27, नागपूर 35-24, पुणे 33-23, औरंगाबाद 34-20, नाशिक 33-23, कोल्हापूर 27-21, रत्नागिरी 29-24, सोलापूर 33-20 आणि अमरावती कमाल 36 तर किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानं जबाबदार असणाऱ्या मुस्तफा डोसा, अबू सालेमसह 6 जणांना विशेष टाळा न्यायालयानं ठरवलं दोषी. शिक्षेच्या युक्तिवादाची सुनावणी येत्या सोमवारपासून, निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत मोर्चे बांधणी सुरू, मात्र नाव अद्याप गुलदस्त्यातच. मध्यावधी निवडणुकीची चर्चा आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल. जम्मू काश्मीरात आज विविध ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 7 पोलिसांना वीरमरण, 2 नागरिकांचा मृत्यू. 50,000 रुपयांवरील बँक व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य असून आधार संलग्न नसलेली खाती 31 डिसेंबरनंतर गोठवली जातील, केंद्र सरकारचे आदेश. आणि इंडोनेशियन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रणय आणि के. श्रीकांतची उपांत्य फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.